हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली ग्लॉसी आर्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ग्लास बीट्स ज्वेलरी. चला तर मग बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. मी इथे काही ग्लास बीट्स घेतले आहे. नंतर आपल्याला इथे 4 mm चा तार लागणार आहे. मी इथे सिल्वर कलरचा तार घेतला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गोल्डन कलरचा सुद्धा घेऊ शकता. नंतर आपल्याला जम्पिंग रिंग लागणार आहे. नंतर इथे लॉबस्टर हुक घेतला आहे मी. नंतर आहे आपल्याला कटरची गरज पडणार आहे आणि प्लायर सुद्धा लागणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. मी इथे या आकारामध्ये तार कट करून घेत आहे. बघा, मी एवढ्या आकाराचा तार ठेवला आहे. सुरुवातीला आपल्याला इथे या प्रकारे गुंडाळी मारून घ्यायची आहे. ज्या प्रकारे आपण लोरियल्स बनवले होते ना, त्याच प्रकारे करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला बीट्स इन्सर्ट करायचा आहे. हा सुरुवातीचा स्टार्टिंगचा असल्यामुळे आपल्याला इथे बीट्स न टाकता गुंडाळी करायची आहे. हे या प्रकारे करून झालं की यामध्ये बीट्स इन्सर्ट करायचं आहे. मी सुरुवातीला केलं होतं ना, त्याच्यामुळे तार थोडा वाकडा झाला आहे. आता याला इथे प्रेस करून ज्या प्रकारे आपण इथे एक गुंडाळी मारली होती ना, त्याच प्रकारे इथे सुद्धा करायचं आहे. हे बघा, म्हणजेच हे या प्रकारे दिसेल. आणि हा जो उरलेला तार आहे ना, तो कट करून टाकू. हे बघा, या प्रकारे तयार दिसेल. आता आपल्याला यामध्ये दुसरा तार टाकून याला राऊंड करून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारे थोडा इथे जास्त घेत आहे. हे बघा, या प्रकारे तार टाकला आहे. याला आता आपण फ्लायरनी पकडून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारे इथे जो लास्टवाला आहे ना, त्याला असं पकडलं की आपण इथे राऊंड करून घ्यायचं आहे. जसं आपण सुरुवातीला केला होता, बीट्स इन्सर्ट केला नव्हता तेव्हा, त्याच प्रकारे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे. 2 राऊंड केले की याला आपण कट करून घेऊ. हे बघा, हे या प्रकारे दिसेल. आता आपण बीट्स इन्सर्ट करू याच्यामध्ये. हा बीट्स इन्सर्ट झाला की आपल्याला जसं आपण सुरुवातीला बीट इन्सर्ट करून राऊंड केला होता ना, त्याच प्रकारे करायचं आहे. हे बघा, या प्रकारे आपल्याला प्लायरच्या खालून राऊंड करायचं आहे. हे बघा, तेव्हाच तुमचा राऊंड क्लिअर येणार. या प्रकारे उरलेला तार आहे, कट करून घेऊ. बघा, म्हणजेच आपले हे 2 बीट्स इन्सर्ट झाले आहे. असेच आपल्याला पूर्ण बीट्स आहे ते एका मागोमाग एक इन्सर्ट करायचे आहे. हे बघा, मी याच्यामध्ये वरती सुद्धा करून दाखवत आहे. आपले ना राऊंड क्लिअर आले की थोडीशी फिनिशिंग न व्यवस्थित दिसेल. नंतर आपण बीट्स इन्सर्ट करून घेऊ. तीच प्रोसिजर करायची आहे, सेम. कट करून घेऊ. या प्रकारे दिसेल. आपल्याला जेव्हा याच्यामध्ये नेक्स्टवाला बीट्स लावायचा असेल ना, तर यासाठी आपण आधी इथे बघा, मी तार इन्सर्ट केला आहे. त्याच्यानंतर हा थोडासा वाकवून घ्यायचा. हा वाकवून घेतला की आपण याला इथे प्लायरनी पकडून घेऊ या प्रकारे. आणि बिलकुल असं खाली पकडायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी बघा वरूनच राऊंड करत आहे. हे बघा, या प्रकारे राऊंड करून घ्यायचं आहे. 2 राऊंड केले आहे मी. नंतर याला आपण कट करून घेऊ. बघा, या प्रकारे तसंच सेम करत जायचं आहे आपल्याला. इथे पकडताना थोडंसं फिट्ट पकडायचं आहे, कारण की तार मग मोठा झाला की एक छोटा आणि एक मोठा होऊन जाणार. बीट्स अंतर वाढून जाणार.
हे बघा. आता मी इथे शेवटचा बीट इन्सर्ट करत आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, या प्रकारे आपल्याला इथे हा शेवटचा बीट्स आहे, मी इथे इन्सर्ट करत आहे. या प्रकारे हे बघा. इथे कट करून घेऊ. त्यानंतर हा आपला राहिलेला शेवटचा बीट्स आहे, याला आता आपण राऊंडमध्ये या प्रकारे हा इन्सर्ट झाला आहे. आता आपण याला कट करून घेऊया. या प्रकारे बघा, ही ज्वेलरी आपली रेडी झाली आहे. आता आपण याला जंप रिंग अटॅच करून घेऊ. हे मी इथे जंप रिंग घेतली आहे. आपल्याला दोन्ही साईडनी अटॅच करायची आहे, कारण की आपल्याला लॉबस्टर हुक पण लावायचं आहे, त्याच्यामुळे दोन्ही साईडनी अटॅच करावी लागेल. ही एका साईडनी झाली आहे, फर्स्ट साईड. सोबतच आपण ही दुसऱ्या साईडनी सुद्धा अटॅच करून घेऊ. हे बघा, मी ज्वेलरीमध्ये अटॅच केली आहे. सोबतच आपण याच्यामध्ये लॉबस्टर हुक सुद्धा लावून घ्यायचं आहे. अटॅच करून घेऊ. हे बघा, म्हणजेच हे या प्रकारे दिसेल. म्हणजेच रेडी झाल्यावर आपली ज्वेलरी ही या प्रकारे दिसेल. ही बघा. सोबतच मी इथे इयरिंग्स सुद्धा तयार केले आहे. या प्रकारे हे इयरिंग्स तयार केले आहे आणि ही ज्वेलरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.